सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, फायनली 12वी पास मुलींसाठी मोफत शिक्षणाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता दिनांक 8 जुलै 2024ला म्हणजेच कालच तो शासन निर्णय इथं जाहीर झालेला आहे. आता कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थिनींसाठी मोफत शिक्षण आहे, त्यासाठी कोणकोणते इथं अटी तुम्हाला आहेत, त्यासाठी कोणकोणते कोर्सेस आहेत की ज्याला मोफत शिक्षण एकदम 100% तुम्ही घेऊ शकता, तर याबाबतची सर्व माहिती या शासन निर्णयामध्ये या GRमध्ये दिलेली आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा आहे, कारण की शासन निर्णय झालेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये नेमकं काय काय माहिती सांगितलेली आहे ते सर्व एकदम क्लिअर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण कंप्लीट पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना याची माहिती झाली पाहिजे. आणि महत्त्वाचं, या रिलेटेड अजूनसुद्धा काही महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत आणि संपूर्ण कन्फ्युजन, संपूर्ण तुम्हाला मोफत शिक्षणाबाबत अपडेट माहिती पडणार आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ व्यवस्थित पहा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला इथं समजणार आहे. तर पाहू शकता इथं शासन निर्णय 8 जुलैला जाहीर झालेला आहे. यामध्ये पहा, उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र शासन उच्च तंत्रशिक्षण विभागाकडून आपल्याला जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानंतर पाहू शकता विषय काय आहे याचा शासन निर्णयाचा, तर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग SEBC तसेच इतर मागास वर्ग OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत हा शासन निर्णय इथं आहे. तर पाहू शकता आपण पहिल्या इथं प्रस्तावना पाहूया नेमकं काय सांगितलेलं आहे यामध्ये. तर उच्च व तंत्रशिक्षण विभाग पहिला विभाग, त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग. आता लक्षात घ्या, इथं अगोदर काय सांगितलेलं आहे, हे विभाग सांगितलेले आहेत. विभाग कोणते आहेत? उच्च व तंत्रशिक्षण विभाग पासून तर मत्स्य व्यवसाय विभाग, तर हे सर्व विभाग आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, त्यानंतर कृषी व पशुसंवर्धन, त्यानंतर दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग. तर हे विभाग आहेत. या विभागाखाली येणाऱ्या अधिपत्याखाली येणाऱ्या शैक्षणिक संस्थांद्वारे जे इथं ॲडमिशन होत असते, म्हणजे याच्याखाली जे कोर्सेस येत असतात, तर त्यासाठी तर त्यासाठी इथं मोफत शिक्षण आहे. पाहू शकता आता कॅटेगरी सांगितलेली आहे. तर राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास वर्ग, म्हणजे पाहू शकता या विभागाद्वारे खाली येणाऱ्या जे कोर्सेस आहेत, जे अभ्यासक्रम आहेत, त्यांना ॲडमिशन करणाऱ्या म्हणजे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना पाहू शकता कोणती कॅटेगरी, इतर मागास प्रवर्ग म्हणजे OBC, त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS आणि सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे SEBC या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्यांचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे आणि त्यांची कॅटेगरी OBC, EWS आणि SEBC आहे, अशा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क म्हणजेच शिक्षण शुल्क असते, त्यानंतर परीक्षा शुल्क असते, ते 50% लाभ देण्यात येतो. हा 50% इथं लाभ देण्यात येत असतो. हे आतापर्यंत सांगितलं. पण आता पाहू शकता इथं पुढे सांगितलेलं आहे की व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे NEP म्हणतात त्याला, व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने, म्हणजेच व्यावसायिक जे शिक्षण आहे त्यामध्ये 36% मुलींचे प्रमाण आहे, तर त्यामध्ये त्यांची वाढ करण्यासाठी व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या, तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत, ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 5 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीतील विचार विनिमयातील पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत. आता पाहू शकता जे निर्णय आहेत ते पुढील प्रमाणे आहेत, जे की मी इथं तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे,
तर शासन निर्णय पाहू शकता नेमका काय आहे. तर आतापर्यंत कसं होतं, मी तुम्हाला वरते सांगितलं की 50% इथं फी भरत होते विद्यार्थी सगळे, मुलं किंवा असो मुली असो, ठीक आहे. आता बघू शकता शासन निर्णय काय झालेला आहे इथं. तर राज्यातील शासकीय महाविद्यालय म्हणजेच काय, गव्हर्नमेंट कॉलेज, शासकीय महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय म्हणजे अशासकीय म्हणजेच ते गव्हर्नमेंट नाही आहेत पण त्यांना इथं शासन अनुदान देते असे कॉलेजेस महाविद्यालय, अंशतः अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालय म्हणजेच विना अनुदानित जे महाविद्यालय आहेत आणि अंशतः अनुदानित जे महाविद्यालय आहेत, आणि तंत्रनिकेतने, सार्वजनिक विद्यापीठे, ओके, सार्वजनिक विद्यापीठे यामध्ये. त्यानंतर येथे इथं शासकीय अभिमत विद्यापीठे, ओके, यामध्ये शासकीय अभिमत विद्यापीठेमध्ये लक्षात घ्या खाजगी अभिमत विद्यापीठे, त्यानंतर स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून, ओके, व सार्वजनिक विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे. लक्षात घ्या वरते हे सांगितले हे पूर्ण जे कॉलेजेस आहेत म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज जे अनुदानित आहेत, जे विना अनुदानित आहेत, अंशतः अनुदानित कॉलेजेस आहेत, तर या योजनेमध्ये ते येणार आहेत. ओके, या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळाली तर तुम्हाला काय मिळणार आहे इथं पाहू शकता, पुढे सांगतो मी तुम्हाला, सांगितलेलं आहे. आणि या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन कशी, तर केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे कॅप ॲडमिशन असते, म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस त्याला कॅप म्हणतात, जसं कॅप राऊंड असते, तर त्यानुसार ॲडमिशन मिळाली या कॉलेजेसमध्ये तर प्रवेशित विद्यार्थ्यांना ज्या मुलींच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, लक्षात घ्या 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, ओके, त्यानंतर इतर मागास प्रवर्गातील, त्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील म्हणजे SC, BC, OBC आणि EWS या कॅटेगरीमधील विद्यार्थिनी ज्यांचं उत्पन्न 8 लाख किंवा 8 लाखापेक्षा कमी आहे, ओके, त्यानंतर कॅप राऊंड थ्रू तुम्ही ॲडमिशन कराल. वरते जे कॉलेजेस सांगितले शासकीय, अनुदानित, विना अनुदानित, अंशतः अनुदानित त्यामध्ये, तर नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या, आता लक्षात घ्या इथं महत्त्वाचं सांगितलेलं आहे, ओके, नवीन प्रवेशित म्हणजे आता फर्स्ट इयरला तुम्ही ॲडमिशन करणार आहात मुली, तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या म्हणजे अगोदरपासून मुली सेकंड इयरला असतील, थर्ड इयरला असतील, फायनलला असतील, तर मुलींना उच्च व तंत्रशिक्षण विभाग, लक्षात घ्या या विभागामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, ओके, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काच्या 50% लाभाऐवजी 100% लाभ देण्यास इथं काय शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून शासन मान्यता देण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचं इथं सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा, ज्या मुली आता फर्स्ट इयरला ॲडमिशन करणार आहे त्यांच्यासाठी किंवा ज्या मुली आता शिक्षण घेत आहेत इथं ते सुद्धा सांगितलेलं आहे, ज्या मुली इथं शिक्षण घेत आहेत पूर्वीपासूनच प्रवेशित त्यांनासुद्धा याचा लाभ मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची घोषणा इथं सांगितलेली आहे, ठीक आहे. तर यासाठी येणाऱ्या 906 कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे. अजून या शासन निर्णयामध्ये महत्त्वाचं सांगितलेलं आहे घोषणा पाहू शकता की वरील प्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या, ओके, महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय 6/4/2023 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचं जे अनाथ मुले व मुली आहेत त्यांना सुद्धा याचा काही इथं लाभ घेण्यात येत आहेत. ओके, हे झालं अनाथ मुले आणि मुलींसाठी निर्णय. त्यानंतर अजून महत्त्वाचं यामध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे, जे महत्त्वाचं आहे मी तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी ते सांगत आहे. होऊ शकतं यामध्ये सांगितलेलं आहे की EWS आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय करताना EWS प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुज्ञेय करण्यात येत आहे. तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न
प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात येत यावे हे लक्षात घ्या, इथं सांगितलेलं आहे. ओके. त्यानंतर EWS आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील. लक्षात ठेवा, हे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती तुम्ही भरलेली असेल, प्रथम वर्षापासून तुम्हाला लाभ मिळाला असेल तर ते तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत त्यामध्ये लाभ मिळणार आहे. यामध्ये कोणताही तुम्हाला कट केला जाणार नाही आहे. अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही, हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने पूर्ण यामध्ये सांगितलेलं आहे, पूर्ण जे घोषणा केलेली आहे मुलींना मोफत शिक्षणाची, तर पूर्ण मी सांगितलेलं आहे तुम्हाला कशा पद्धतीनं आहे म्हणून. ओके. कोणत्या कॅटेगरीनुसार आहे, कोणतं महाविद्यालय आहे. आता याबद्दल पूर्ण अजून एक महत्त्वाचा डिटेल व्हिडिओ मी आणणार आहे. सर्वांनी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणायचा का, की महत्त्वाचं जे कॉलेजेस आहे शासकीय अशासकीय विद्यालय अनुदानित, त्यानंतर जे आहे तुमची व्यावसायिक जे अभ्यासक्रम आहे उच्च तंत्र शिक्षण विभाग, त्यानंतर औषधी केंद्रे, यामध्ये कोणकोणते इथं अभ्यासक्रम येतात, कोणकोणते कोर्सेस येतात ते सुद्धा माहिती नाही आहे. त्यासाठी स्पेशल व्हिडिओ येणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कॉमेंट्समध्ये नक्की सांगा यावरती स्पेशल व्हिडिओ पाहिजे का, आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.